चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षा त्याचबरोबर नेट परीक्षा या परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 हा अनिवार्य असतो आणि पेपर क्रमांक 2 जो असतो तो तुमच्या विषयाचा असतो। त्यामधील पेपर क्रमांक 2 मधील शिक्षणशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एज्युकेशन म्हणतो, त्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे हे आपण पाहणार आहोत। बघा, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सेट नेट परीक्षा असतील त्यामधील अपडेट असतील, त्यानंतर MPSC मार्फत प्राध्यापक अधिव्यक्यता परीक्षा असेल त्यामधील अपडेट असतील, शिक्षक भरती असेल त्या परीक्षेमधील अपडेट असतील, ही सर्व तुम्हाला माहिती याच एकाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे। तर बघा मित्रांनो, शिक्षणशास्त्र सेट पेपर क्रमांक 2 यामध्ये एकूण 10 घटक आहेत। 10 घटक आहेत। प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला 10 प्रश्न प्रत्येक घटकावर विचारले जाणार आहेत। असे 10 घटक म्हणजे एकूण 100 प्रश्न हे 200 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे। एक प्रश्न, कोणतीही नकारात्मक गुण सिस्टीम नाही आहे, निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे। त्यामुळं शिक्षणशास्त्रामधून जे तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक घटक, एकूण 10 घटक, प्रत्येक घटकावर 10 प्रश्न जे 20 मार्कासाठी असणार आहेत। त्यामुळं तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक घटक हा आपल्याला व्यवस्थित तयारी करायचा आहे, स्किप करायचा नाही आहे, वगळायचा नाही। चला तर पाहूयात आपण। पहिल्या घटकाचं नाव आहे घटक 1 शैक्षणिक अभ्यास। यामध्ये दयानंद विद्या काय आहे, दयानंद दर्शन कशाला म्हटलं, तत्वज्ञान कशाला म्हटलं जातं, त्यामधील सांख्ययोग, वेदांत, बौद्ध, जैन धर्म, त्यानंतर मुस्लिम तत्वज्ञान, इस्लामिक परंपरा, त्यांचे उद्दिष्टे, वैद्य ज्ञान प्राप्तीचे पद्धती, त्यानंतर पाश्चात्य विचारवंतांच्या शाळांचे योगदान, ज्यामधील आदर्शवाद, वास्तववाद, निसर्गवाद, व्यावहारिकता, मार्क्सवाद, अस्तित्ववाद या सर्व माहिती यावरील वादासंदर्भातील माहिती असणार आहे। त्याचबरोबर शिक्षणाच्या समाजशास्त्राचे दृष्टिकोन, प्रतिकात्मक, परस्पर संवादात्मक, संरचनात्मक, कार्यात्मक आणि संघर्षाचे सिद्धांत, त्यामधील कुटुंब, शाळा, समाज यांची सहभाग, त्याचबरोबर सापेक्ष, वंचित, संसाधन एकत्रीकरण, राजकीय प्रक्रिया सिद्धांत, नवीन सामाजिक चळवळीचा सिद्धांत काय आहे, त्याचबरोबर सामाजिकरण आणि शिक्षण आणि संस्कृती, सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण, विचारांचा विकासासाठी विचारवंतांचे, जसं की स्वामी विवेकानंद असतील, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, अरविंदो, जे कृष्णमूर्ती, पाउलो फेरे, वाल्स्को क्राफ्ट, नेल नोर्डिन आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान, भारतीय संविधानात अंतर्भूत राष्ट्रीय मूल्य, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, लोकशाही, समता, स्वातंत्र्य या संदर्भात। बघा, पहिल्या घटकामध्ये आपल्याला एकंदरीत शिक्षण याच्यामधील तत्वज्ञान, पाश्चात्य आणि भारतीय आणि तत्ववेत्ते जे विचारवंत आहेत त्याविषयीची चर्चा केलेली आहे। हा घटक पहिला 10 प्रश्न 20 मार्कासाठी असणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे शिक्षणाचा इतिहास, राजकारण आणि अर्थशास्त्र। यामध्ये भारतीय शिक्षणातील शिक्षण माध्यमिक शिक्षण आयोग 1953, कोठारी शिक्षण आयोग 1964-65, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पहिलं, त्यामध्ये दुसरं पण आणि आताचं हे तिसरं पण अपेक्षित आहे, राष्ट्रीय शैक्षणिक आयोग, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 काय आहे, 7 काय आहे, राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना, त्यानंतर त्या संदर्भातील योगदान, यशपाल समिती, शिक्षणातील राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे फ्रेमवर्क 2009, न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल 2012, धोरण आणि शिक्षणासंबंधी शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय विकासासंबंधी शैक्षणिक धोरणाचे निर्धारक, त्यामधील मूल्यमापन, धोरणात्मक निर्णय, प्रभाव हे चक्र, त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ एज्युकेशन म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून शिक्षण, त्याची संकल्पना, कॉस्ट बेनिफिट ॲनालिटिक विरुद्ध कॉस्ट इफेक्टिव्ह ॲनालिटिक इन एज्युकेशन, रिटर्न टू हायर एज्युकेशन सिग्नल थेरीज, शैक्षणिक वित्तीय संकल्पना, सूक्ष्म आणि मायक्रो स्तरावरील शैक्षणिक वित्तीय बजेट काय आहे, शिक्षणावरील खर्च असेल, हे सर्व तुम्हाला दुसऱ्या घटकामध्ये अभ्यासायचं आहे।
त्यावर देखील 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर तिसरा घटक आहे अध्ययनकर्ता आणि अध्यापनाची प्रक्रिया. यामध्ये म्हणजेच मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा समावेश आहे. वाढ कशी होते, ती वाढ आणि विकासाची संकल्पना काय आहे, त्याचे तत्व काय आहे, संज्ञात्मक प्रक्रिया, संज्ञात्मक विकासाचे टप्पे, व्यक्तिमत्व काय आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, त्याचे सिद्धांत. त्यानंतर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर फ्राइड, कार्ल रॉजर्स, गॉर्डन ऑलपोर्ट, मॅक्स वेमर, कर्ट कोपका. त्याचबरोबर मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वच्छता काय आहे, युनिटी टू मल्टिपल टू इंटेलिजंट दृष्टिकोन काय आहे, सामाजिक बुद्धिमत्तेची संकल्पना, एकाधिकार बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता काय आहे, त्या संदर्भातील टर्नबर्ग, गार्डन बुद्धिमत्तेचे सिद्धांत, स्पिअरमनचा द्विघटक सिद्धांत, अनेक घटक सिद्धांत, हे सर्वच त्यामध्ये येतात. शिक्षणाचे तत्त्वज्ञान आणि सिद्धांत, शिक्षणाचे वर्तनात्मक, संज्ञात्मक आणि सामाजिक सिद्धांत, त्याचं अधिष्ठान काय आहे. त्यानंतर मार्गदर्शन आणि समुपदेशन कशाला म्हणायचं, मार्गदर्शन वेगळं, समुपदेशन म्हणजे काय, निसर्ग तत्व, गरज आणि मार्गदर्शनाचे प्रकार, शैक्षणिक, व्यावसायिक, व्यक्तिगत, आरोग्य आणि सामाजिक आणि निर्देश, नॉन डायरेक्टिव्ह अँड इक्टिव्ह समुपदेशन, त्याचा दृष्टिकोन, अल्बर्ट एलिसन यांनी मांडलेला मानवतावादी दृष्टिकोन, समुपदेशन, कार्ल रॉजर्स, समुपदेशन सिद्धांत, वर्तणूक, तर्कशुद्ध, भावनिक आणि वास्तविक. यावर देखील तुम्हाला हा सर्व तिसरा घटक हा मानसशास्त्रीय अधिष्ठान असणारा घटक आहे. त्यावर देखील आपल्याला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर चौथा घटक आहे शिक्षण. त्यामध्ये शिक्षणाचा अर्थ काय आहे, निसर्ग आणि व्याप्ती, शिक्षणाचा कार्यक्रमाचे प्रकार, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील NCERT आणि NCTE यांच्या भूमिका, शिक्षणासंदर्भातील सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे काय, फाउंडर कोर्ससाठी अनुभवात्मक शिक्षण, शुल्डन, डेंग, हॅबरमास यांचा दृष्टिकोन, शिक्षणामधील वेगवेगळे मॉडेल्स. त्यानंतर सेवांतर्गत शिक्षणाची संकल्पना, त्याची गरज, उद्दिष्टे, व्याप्ती. त्याचबरोबर सेवांतर्गत शिक्षण संस्थाच्या पद्धती, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर सेवा शिक्षणाच्या एजन्सीज, त्यामधील SSA, RMSA, SCERT, NCERT, SCTE आणि UGC. सेवांतर्गत शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन, उद्दिष्टे, कालावधी आणि बजेट यामधील प्राथमिक विचार. त्यानंतर व्यावसायिक आणि व्यवसायोत्तर संकल्पना, एक व्यवसाय म्हणून अध्यापन, शिक्षकाचे व्यावसायिक नीतिमत्ता, शिक्षणाच्या विकासावर परिणाम करणारे वैयक्तिक आणि प्रासंगिक घटक, ICTचं एकत्रीकरण, शिक्षणाच्या व्यावसायीकरणाच्या गुणवत्ता वाढ, शिक्षणातील नाविन्य, म्हणजे एकंदरीत शिक्षण. यावर तुम्हाला चौथ्या घटकामध्ये 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर घटक क्रमांक 5 जो आहे तो अभ्यासक्रम, संकल्पना व सिद्धांत. यामध्ये अभ्यासक्रमाची संकल्पना काय आहे, त्याचे तत्व, अभ्यासक्रमाची विकासाची रणनीती कशी आखली जाते, त्याचे टप्पे आणि तात्विक आधार हे पाहिलं जातं, मानसशास्त्रीय आधार. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील वैधानिक संस्था UGC, NCTE आणि अभ्यासक्रम विकासातील विद्यापीठांची भूमिका, अभ्यासक्रमाचे मॉडेल्स डिझाईन, पारंपरिक आणि समकालीन मॉडेल्स. त्याचबरोबर एकात्मिक मॉडेल्स, निर्देशनात्मक प्रणाली, निर्देशनात्मक माध्यमं. त्याचबरोबर अभ्यासक्रमातील बदलचा अर्थ आणि त्याचे प्रकार, अभ्यासक्रम बदलावरील परिणाम करणारे घटक, अभ्यासक्रम बदलाचे दृष्टिकोन, अभ्यासक्रम बदल आणि सुधारणेमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासकीय भूमिका, अभ्यासक्रम संशोधनातील व्याप्ती आणि अभ्यासातील संशोधनाचे प्रकार. हे 5व्या घटकावर तुम्हाला या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा जो 6वा घटक आहे त्याचं नाव आहे शैक्षणिक संशोधन. या घटकामध्ये आपल्याला शैक्षणिक संशोधनाचा अर्थ, त्याची व्याप्ती, वैज्ञानिक पद्धतीनं अर्थ, त्याच्या पायऱ्या, वैज्ञानिक पद्धतीचे वैशिष्ट्य, त्यामधील वैज्ञानिक पद्धती, संशोधनाचे उद्दिष्टे, त्याचबरोबर शैक्षणिक संशोधनाचा दृष्टिकोन, ॲप्रोच, शैक्षणिक संशोधनातील रचना, वर्णनात्मक, प्रायोगिक, ऐतिहासिक. त्यानंतर दिशात्मक, दिशाहीन, शून्य, परिकल्पनाच, मापन, स्केल. त्यानंतर केंद्रीय प्रवृत्त, जी माहिती जमा केल्यानंतरचं विश्लेषणाचे स्रोत, TZ चाचणी, TSET चाचणी. अशा पद्धतीचं गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन,
त्याचं विश्लेषण, त्याच्या पायऱ्या, हे सर्व तुम्हाला 6व्या घटकावर एकंदरीत शैक्षणिक संशोधनावर 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर 7वा जो घटक आहे त्याचं नाव आहे शिक्षणशास्त्र, अध्यापनशास्त्र, प्रौढ शिक्षण आणि मूल्यमापन. अध्यापनशास्त्राचे विश्लेषण, संकल्पना, त्याचे टप्पे, गंभीर अध्यापनशास्त्र, शिक्षणाची गरज आणि परिणाम, अध्यापन आयोजित करणे, मेमरी लेवल, त्यानंतर मूल्यमापन, त्याचा अर्थ, त्याचा दृष्टिकोन, मूल्यमापनाची प्रक्रिया, संज्ञात्मक मूल्यमापनाचे प्रकार, त्यानंतर शिक्षणाच्या अध्यापनशास्त्रातील मूल्यमापन, अभिप्राय, उपकरणे, मार्गदर्शन, त्याचे टेक्निक्स, टूल्स, हे तुम्हाला येणार आहे 7व्या घटकामध्ये. त्यानंतर त्यावर देखील 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. पुढचा घटक आहे 8वा शिक्षणातील तत्वज्ञान. एक शिस्त म्हणून शैक्षणिक तंत्रज्ञानची संकल्पना काय आहे? माहिती तंत्रज्ञान, संप्रेषण तंत्रज्ञान आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT म्हणतो. शैक्षणिक तंत्रज्ञानाचे औपचारिक, अनौपचारिक, दूरस्थ शिक्षण यासाठीचा उपयोग. त्यानंतर डिझाईन, दृष्टिकोन आणि वेगवेगळ्या संज्ञा पण दिलेल्या आहेत. शिक्षण ऑफलाईन, ऑनलाईन, सिंक्रोनस आणि मिश्रित शिक्षण, मोबाईल शिक्षण. त्यानंतर इमेजिंग, सोशल लर्निंग्स, शिक्षणाचे साधने आणि इथिक्स, शिकवणे आणि शिकणे आणि संशोधन, मूल्यमापन, प्रशासन, संशोधनातील ICT आणि पोर्टफोलिओज, ICT ऑफ रिसर्च या संदर्भातील तुम्हाला सर्व घटक, या सर्व मुद्द्यावर तुम्हाला 8व्या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर 9वा घटक आहे शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशासन आणि नेतृत्व. या 9व्या घटकामध्ये शैक्षणिक व्यवस्थापन कसं केलं जातं, प्रशासन, अर्थ, त्याचे तत्व, त्याचे कार्य, त्याचं महत्त्व, संस्थात्मक इमारत, त्याची प्रणाली, विश्लेषण, संस्थात्मक विकास, संघटनाचे हवामान, शैक्षणिक प्रशासनातील त्याचं नेतृत्व, शिक्षणातील गुणवत्ता आणि गुणवत्ता संकल्पना, चेंज मॅनेजमेंट, विश्लेषण, या सर्व मुद्द्यावर आपल्याला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा घटक आहे 10वा सर्वसमावेशक शिक्षण. या घटकामध्ये आपल्याला सर्वसमावेश शिक्षणाची संकल्पना काय आहे, त्याचे तत्व, त्याचे व्याप्ती, त्याचे लक्ष्य गट, विद्यार्थी, उपेक्षित गट, अपंग विद्यार्थी, म्हणजे सर्वांसाठी शिक्षण दिलं जावं, त्या संदर्भातील धोरणे आणि कायदे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, कृतीचा कृती कार्यक्रम 1992, अपंग व्यक्ती कायदा 1995 काय आहे, अपंगाचं राष्ट्रीय धोरण 2006 काय आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क 2005, विविध विद्यार्थ्यांना सवलती आणि सुविधा, पुनर्वसन कायदा 1995 काय आहे, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्वसमावेशक शिक्षण, त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक, अशक्तपणा, अपंगत्वाची संकल्पना, त्या सर्व बाबीवर इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. सर्वसमावेशक वर्गखोल्याचे नियोजन, त्याचं व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा, मानवी संसाधने आणि शिक्षण पद्धती, विविध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम, त्यानंतर शिक्षक, शाळा, समावेशक शिक्षणातील अडथळे आणि सुविधा, वृत्ती, सामाजिक आणि शैक्षणिक, भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाची सद्यस्थिती आणि नैतिक समस्या, भारतातील समावेशक शिक्षणाचे संशोधन. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला या वरील 10 घटकावर 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, जे 200 मार्कासाठी असणार आहेत. म्हणजे प्रति प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहेत. प्रत्येक घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा, आपण पेपर 1चं पण लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स घेत असतो. त्यानंतर आता नव्यानंच आपण शिक्षणशास्त्र म्हणजे एज्युकेशन हा देखील विषय अध्यापनासाठी, त्यानंतर या विषयाचं सर्व मटेरियल देखील तुम्हाला मिळणार आहे. शिक्षणशास्त्र, त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षणशास्त्र या विषयातून सेट नेटची तयारी करत आहेत आणि ही शेवटचीच ऑफलाईन सेट परीक्षा असणार आहे, त्यामुळं जे तयारी करत आहात 10 घटकानुसार व्यवस्थित विश्लेषण करून अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासाची सुरुवात करणं म्हणजेच मागील प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम काय आहे यापासून आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची असते. त्यानंतरनं सर्व घटकानुसार अभ्यास करणं, त्यानंतरनं ते प्रत्येक घटकानुसार प्रश्नांचा सराव करणं आणि सर्वात शेवटी टेस्ट सिरीज, अशा स्वरूपामध्ये आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून
पेपर 1 आणि पेपर 2चं देखील मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे जे विद्यार्थी पेपर 2साठी म्हणजे शिक्षणशास्त्र या विषयासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क करू शकता. आपल्या क्लासचं पेपर 1 आणि पेपर 2चं तुम्हाला सर्व पेपर 1 आणि पेपर 2 कोणता आहे तो शिक्षणशास्त्र, या दोन्ही पण हे पेपरमध्ये तुम्हाला PDF नोट्स पेपर 1च्या पेपर 2च्या मिळतील. त्यानंतरनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं विश्लेषण 10 मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पेपर 1चं तुम्हाला मिळेल. त्यानंतर पेपर 2चं 2019 पासून सिलेबस बसल्यापासूनचं बदलल्यापासूनचं तुम्हाला प्रश्न आणि त्याचे ॲन्सर की मिळतील पेपर 2चं. त्यानंतरनं सर्व घटकांच्या पेपर 1च्या पेपर 2च्या घटकांच्या नोट्सचं सराव प्रश्न त्या घटकावरचे साधारणतः 2000 प्रश्न मिळतील तुम्हाला सरावासाठी. आणि शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच सेट परीक्षा 7 एप्रिलला आहे तर मार्च महिन्यामध्ये आपल्याला पेपर 1च्या 5 टेस्ट सिरीज आणि पेपर 2च्या पण 5 टेस्ट सिरीज मिळणार आहेत. हे सर्व मटेरियल आणि लाईव्ह लेक्चर दर दिवस पेपर 1चं असेल, पेपर 2चं ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल. सर्व सिलेबस कव्हर होणार आहे. हे तुम्हाला सर्व मिळणार आहे ते 4 महिन्यामध्ये आणि फीस असणार आहे RS 3000 रुपये. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरची मिळून फक्त फीस असणार आहे 3000 रुपये, जी आपण कुठेही चौकशी करू शकता. एवढ्या कमी फीसमध्ये कोणतेही क्लासेस उपलब्ध नाही आहेत. तरी पण आपण विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून आपण हे क्लासेस फक्त 3000 रुपयामध्ये 4 महिन्यांसाठी प्रोव्हाइड करणार आहोत. जे इच्छुक विद्यार्थी असतील तर त्यांनी 9619047738 हा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे या नंबरशी संपर्क साधू शकता आणि लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन निश्चित करू शकता. धन्यवाद.